मनोजदादा हांडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जात आहे अमर गायकवाड यांना. त्याचप्रमाणे त्यांचा आदर सत्कार देखील केला जातोय. चला नाटवडे संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. बेलेवाडी संघ आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवा. चला सामन्याला सुरुवात. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाज योगेश टू महेश. पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांनी दाद उचलून धरली आहे. पहिला चेंडूवरती पहिला हादरा पहिला झटका लागला जातोय. महेश बॅक टू पवेलियन. बेलेवडी संघ आपला 12वा पाठवा. हलक्या हाताने खेळून काढलाय. झेल घेण्याची संधी परंतु वन बाउन्स हातामध्ये बाउन्स झाल्यानंतर मात्र पुन्हा एकदा झेल टिपला जातोय. सुंदर कॅच. लगातारचा हा दुसरा गडी गारद योगेशच्या माध्यमातून. आता मात्र बेलेवाडी संघ काहीसा बॅकफूट वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज 50+ चे खेळाडू बापू मैदानामध्ये. आता मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं योगेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू परंतु पंचांच्या मनामध्ये थोडीशी छलबिछल चालू आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आता मात्र सुंदर फटका थ्रू द एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतो एक दणदणीत षटकार. षटक समाप्तीचा इशारा झालाय. एका षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्याचा 7 धावा. दरम्यान दुसरा गोलंदाज आता मात्र फटका चांगला सजवलाय.
ऑफ साईड रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु थोडंसं फंबल झालंय. चेंडू ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी. 4 धावेनिशी धावफलक पुढे सरकलं जात आहे. 11 या आकड्यावरती. चला थोडस स्पीडअप घ्या. दरम्यान आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येतोय. अवांतरित चेंडू आहे. एक अवांतरित धाव या चेंडूवरती दिली जाईल. आता मात्र चेंडूला सन्मान दिलाय. चेंडूचा तो घोषित क्षेत्रामध्ये एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. दरम्यान जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु काही पे निगाहे काही पे निशाणा, नुसतीच फळी फिरवली जाते. चेंडू पडतोय वाशीला आणि ठोका टाकतोय काशीला. या ठिकाणी अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आता मात्र पुन्हा एकदा शरीराचा भेद घेणारा हा चेंडू. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु खारीज केली जाते. आता मात्र फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर्स. आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट. दोन धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. आता मात्र फटका चांगला, कनेक्शन चांगलं, परंतु एलिव्हेशन कमी आणि झेल घेण्याची संधी, परंतु त्या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. 2 धावा त्या ठिकाणी धावून अर्जित केल्या जात आहेत. 2 धावेसह धावफलक पुढे सरकलं जात आहे. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 18 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक अजूनही मार्गस्थ. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाज क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती संपत. आणि आता मात्र पहिल्या चेंडूवरती आघात केला जातोय. चेंडूला पाठवून दिलं जातंय लॉंग गॉन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय एक दणदणीत षटकार. आता मात्र झेल घेण्याची संधी, परंतु त्या ठिकाणी ड्रॉप केला जातोय. का कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक येईल फेकेल तोपर्यंत मात्र 2 धावा धावून अर्जित केल्या जात आहेत. दरम्यान धावबादच्या स्वरूपामध्ये बापू यांनी आपली विकेट गमावली आहे.
दरम्यान आता मात्र फटका चांगला होता, परंतु मैदान अखोड असल्या कारणाने फक्त एकच धाव त्या ठिकाणी दिली जाईल. आता मात्र चेंडू मध्ये झेल घेण्याची संधी आणि झेल ड्रॉप केला जातोय. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा 29. आता मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु पंच दोन्ही हात फैलावतात. यस, इट्स अ वाईड डिलिव्हरी. एक अवांतरित धाव देऊन जाईल संघाला. शेवटचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा स्वैर मारा एक अवांतरित धाव देऊन जाईल संघाला. शेवटचा चेंडू आणि आता मात्र कही पे निशाणा कही पे निगाह हे नुसतीच फळी फिरवली जाते. चेंडू होतो निर्धाव. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. 3 षटकाच्या अंती धाव फलकावरती धावा लागल्या जात आहे. तब्बल 31 धावा. येणारे 18 चेंडू आणि 32 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे नाठवडे संघासमोर. चला लवकरात लवकर नाठवडे संघ आपले सलामवीर पाठवा आणि बेलेवाडी संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजावून घ्या. यानंतर आपल्याला फायनलचा थरार देखील पाहायला मिळणार आहे. तर चला सेमीफायनलचा हा दुसरा सामना. येणारे 18 चेंडू आणि 32 धावांचं आव्हान ते म्हणजे नाठवडे संघासमोर. तर स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत योद्धा 11 अस्वलेवाडी आयोजित हरिदास महाराज चषक 2026 पर्व पहिले सेमीफायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत. योगेश नावाचा ब्रँड दाखवणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केलेत. दरम्यान दुसरा चेंडू पुन्हा एकदा दरम्यान आता मात्र फुल टच चेंडू मेजबानी प्रस्तुत केली होती, परंतु पंचांचा इशारा येतोय. इट्स अ वाईड डिलिव्हरी. एक अबाधित धाव दिली जाईल संघाला.
दरम्यान आता मात्र पुन्हा एकदा टप्प्यात आलाय आणि त्याचा कार्यक्रम केलाय. गोलंदाजाला देखील याचा अंदेशा झालाय की यानंतर देखील अशा पद्धतीचे फटके कुठेतरी सजवले जातील. योगेशच्या माध्यमातून सुपर बॅटिंग. लगातारचे 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार. चेंडूला पाठवून दिलाय अगदीच सीमा रेषा पार. आता मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातोय अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव धावनिर्जित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु खारीज केलं जात आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. लो फुल टॉस कन्वर्ट केलाय थ्रू द लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि झेल टिपला जातोय. पहिला हादरा पहिला झटका लागला जातोय नाठवडे संघाला. आता मात्र पुन्हा एकदा फटका चांगलाय. ताकद बे मिस झालाय आणि चेंडू जातोय अगदीच सीमा रेषा पार. 6 धावेसाठी नितीनच्या बॅट मधून येतो एक मोठा फटका. आता मात्र स्वैर मारा पंच दोन्ही हात फैलावतायत. वाईट+1 अशा 2 अबांतरित धावा दिल्या जातील. आता मात्र पुन्हा एकदा फटका चांगला आहे. झेल घेण्याची संधी परंतु झेल ड्रॉप झालाय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस, 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत. तब्बल 24 धावा. येणारे 12 चेंडू आणि 8 धावेंची आवश्यकता. नवीन गोलंदाज अजिंक्य. आखूट टप्प्याचा चेंडू आणि पुल केलाय. पुल होतोय सक्सेसफुल. धावा मिळतील 6 आणि आता मात्र फक्त 2 धावेची आवश्यकता. तर हुबेरे संघ तयारीमध्ये राहायचे.
एक धाव धावून कंप्लीट केली जाते फक्त आणि फक्त एका धावेची गरज. दरम्यान एक धाव धावून कंप्लीट केली जाते. हार्दिक अभिनंदन नाटवडे संघ, आपण दुसरे फायनलिस्ट ठरत आहात. तर हार्ड लक फॉर बेळेवाडी संघ. आपण देखील या ठिकाणी चांगलं प्रदर्शन थ्रू आउट द टुर्नामेंट केलंय. पुढील वाटचालीसाठी आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा. तर थोड्याच वेळात या ठिकाणी फायनलचा थरार आपल्या समोर पाहायला मिळेल. फुपिरे विरुद्ध नाठवडे. नाणेफेकीसाठी या.